विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघूया। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाची चर्चा जरी थांबलेली असली तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एका सहज कृतीने मात्र ही चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। गुरुवारी बहुप्रतीक्षित मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजन सोहळ्यात जे घडलं त्यावरनं महाराष्ट्रात आता विविध प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। या कार्यक्रमात घडलेला खुर्चीचा किस्सा नेमका कसा घडला जाणून घेऊया या रिपोर्टमधून। अखेर अजितदादांना मिळाली सीएमची खुर्ची। विधानसभा अध्यक्षांकडून अजितदादांना मान। खुर्चीवरचं शिंदेंच्या नावाचं स्टिकर काढलं। मुख्यमंत्री न आल्यानं नार्वेकरांची कृती। बहुप्रतीक्षित मनोरा आमदार निवासच्या भूमिपूजन सोहळ्याची दृश्य। गुरुवारचा हा सोहळा एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला। तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सीएम शिंदेंच्या रिकाम्या खुर्चीचा त्यांच्या तऱ्हेनं उपयोग केल्याचं पाहायला मिळालं। त्याचं झालं असं की या रिकाम्या खुर्चीवर मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाचं स्टिकर नार्वेकरांनी काढलं आणि या खुर्चीवर थेट अजित पवारांना बसवलं। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जी मुख्यमंत्र्यांसाठी आरक्षित असलेली खुर्ची होती या खुर्चीवरचं मुख्यमंत्री नाव हटवलं आणि थेट अजित पवारांना त्या खुर्चीवरती बसवलं। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरनं आता पुन्हा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। खरं तर विधानसभा अध्यक्षांची ही कृती अगदी नकळतपणे झाली होती, पण महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडी आणि चर्चेमुळे आपल्या कृतीचा वेगळा अर्थ निघाल्याचं नार्वेकरांच्या लक्षात आलं। त्यामुळे त्यांनी ही कार्यक्रम संपताच पत्रकारांशी संवाद साधत यातून वेगळा अर्थ काढू नये अशी अपेक्षा व्यक्त केली। बघा, मला वाटतं एवढ्या चांगल्या कार्यक्रमात अशा निरर्थ चर्चेना आपण प्रोत्साहन देऊ नये अशी माझी आपल्याला विनंती आहे। अत्यंत चांगला आणि मोठा कार्यक्रम, अत्यंत राज्यासाठी गौरवशाली असा कार्यक्रम इकडे पार पडलेला आहे। मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या कार्यक्रमासाठी येणार होते, परंतु काही वैयक्तिक अडचणींमुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला। राहुल नार्वेकरांनी वेळ वाचवण्यासाठी घाईत हे सर्व केलं, पण अनाहूतपणे घडलेल्या या प्रकारामुळे अजित पवारांना प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी मिळाली अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळेच विधानसभा अध्यक्षांच्या या कृतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या खुर्चीत बसलेल्या अजित पवारांच्या या व्हिडिओवर सध्या विविध प्रतिक्रिया उमटतायत। याआधी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची महत्त्वाकांक्षा जी आहे ही जाहीररित्या बोलून दाखवली होती। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हे नवे काही संकेत आहेत का अशी चर्चा आता जोर धरू लागलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी राज्याला विरोधी पक्षनेता मिळालेला आहे। विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। यावेळेला विधानसभेत अभिनंदनपर भाषणामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार टोलेबाजी देखील केली। अधिवेशनाची सांगता होत असतानाच विजय वडेट्टीवार यांच्या रूपानं राज्याला नवा विरोधी पक्ष नेता मिळालाय। काँग्रेसच्या विधिमंडळ आमदारांनी विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करावी अशी शिफारस अध्यक्षांना करण्यात आली होती। त्यानुसार विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केलं। विजय भाऊंवर तसा अन्यायच झालाय। अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नाना पटोलेंनी वडेट्टीवारांना विरोधी पक्ष नेते पदावर बसवायला हवं होतं असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला। विजय भाऊंवर तसं बघायला गेलं तर थोडा अन्याय झालाय, कारण अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आपल्याला नानाभाऊ बाळासाहेब तुम्ही बसवायला पाहिजे होतं त्यांना। आम्हाला वाटलं असंच अधिवेशन हे जातंय की काय, विदाऊट विरोधी पक्ष नेता ते मागे बसायचे। त्यांना मी म्हणायचो तुम्ही कधी येणार म्हणजे पुढच्या बेंचला, तर ते म्हणाले 1-2-4 दिवसामध्ये होईल। आमचे मित्र श्री विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले, याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला।
विजय वडेट्टीवारांचा माईक सुरू करा किंवा करू नका, त्यांना माईकची गरज नसते. त्यांचा आवाज कोणत्याही माईकपेक्षा मोठा आहे. वडेट्टीवारांचा आवाज बुलंद आहे असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. आणि त्यावेळेस एक अतिशय कठीण अशा प्रकारची निवडणूक होती. बाय इलेक्शन होतं. त्या बाय इलेक्शनमध्ये आम्ही सगळे विजय भाऊंना पाडण्याकरता त्या ठिकाणी गेलो होतो. कारण ते नुकतेच शिवसेना सोडून काँग्रेसकडनं उभे राहिले होते. लोकांचा त्यांचा संपर्क अतिशय दांडगा होता, लोकांचं प्रेम होतं आणि त्यामुळे त्या बाय इलेक्शनमध्ये देखील ते निवडून आले. त्यानंतर देखील सातत्याने ते त्या ठिकाणी निवडून आले. एक बेरोजगाराची संघटना उभी केली आणि त्यातून आदिवासी तरुणांना रोजगार मिळेल. गरीब आणि सामान्यांच्या वेदना पाहिल्या असल्याचं विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. सत्ताधाऱ्यांकडे 200 आमदार असताना विरोधी पक्ष नेतेपदाची मला मिळालेली संधी हे मोठं आव्हान असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. की एकीकडे 210 सदस्य, 200च्या वर सत्ताधारी. आता गमतीनं आमचे काही मित्र म्हणतात की काँग्रेस सोडून सर्व पक्षीय सरकार, असंही काही गमतीनं म्हणतात. असं तो गमतीचा भाग आहे. पण हे सगळं संख्याबळ असताना लढायचं कसं, असं मला आमच्या लोकांनी प्रश्न विचारला. मी म्हटलं लढायला संख्याबळ लागत नाही, तर त्यामध्ये सामर्थ्य आणि इमानदारी लागते. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष सरकारच्या माध्यमातून योजना राबवत असतो, तर विरोधी पक्ष त्यावर लक्ष ठेवून असतात. काही चुकलं तर प्रश्न विचारत असतात आणि ही जबाबदारी विरोधी पक्ष नेतेपदाच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांच्यावर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनपर भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख करणं टाळलं, पण टीका करताना हात मात्र आखडता घेतला नाही आणि त्यामुळे संतापलेल्या ठाकरे गटानं सुद्धा जशास तसं उत्तर दिलं. विजय भाऊ वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेतल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. एकनाथ शिंदेंनी थेट नाव घेतलं नाही, पण त्यांचा बाण योग्य ठिकाणी लागला. विजय भाऊ वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी वर्षा बंगल्यावरून ऑनलाईन कारभार केला होता. याच मुद्द्यावरून सत्ताधारी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत असतात. त्याला हिंमत लागते रस्त्यावर उतरायला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करून पुन्हा उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. काही लोकांना बाळासाहेबांचा सहवास लाभला तरी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचाराचे संस्कार झालेले दिसत नाहीत. दुर्दैवाने मी आज काही टीका करणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. खुर्ची गेल्याचं दुःख सावरता येत नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी त्यांचा तोफखाना सुरूच ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली टीका ठाकरे गटाच्या चांगली जिवारी लागली. त्यामुळे ठाकरे गटाकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला. असं आहे, उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम हे जनतेला भावलेलं आहे आणि जनता विसरलेली नाही. आणि कोरोना काळामध्ये जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते ते आम्हाला आमच्या कुटुंबातले वाटत होते की महाराष्ट्र जनता जी बोलते त्याची पोटदुखी आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना नामोहरण करण्यासाठी जळजळीत टीका करत असतात. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला राजकीय कलगीतुरा नेहमीच रंगत असतो. त्याला विधानसभेतील अभिनंदनपर भाषणही अपवाद ठरलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तब्बल 6 वर्षांच्या अभ्यासानंतर अखेर जस्टिस रोहिणी आयोगानं ओबीसी आरक्षणाबाबतच्या शिफारशी राष्ट्रपतींना सादर केल्या. पण आता रोहिणी आयोगाच्या अहवालावरनं महाराष्ट्रातील ओबीसी नेते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षण वर्गवारीचं प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घेऊया या रिपोर्टमधनं. अखेर रोहिणी आयोगाचा अहवाल सादर. आता ओबीसी ही 4 वर्गवारीत विभागणार. वर्गवारीवरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार. मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार देशभरात ओबीसींना 27% आरक्षण लागू झालंय.
पण काही प्रगत जातीच ओबीसी आरक्षणाचा फायदा उठवत असल्याचा आरोप होत होता. याच अनुषंगानं 2017 मध्ये केंद्र सरकारनं न्यायमूर्ती रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून ओबीसी आरक्षणात काही फेरबदल करता येतील का याच्या शिफारशी मागवल्या होत्या. या आयोगानं आता त्यांचा अहवाल सादर केला. या अहवालात ओबीसी मधील 2633 पैकी 500 ते 1000 जातींपर्यंत आरक्षण पुरेसं पोहोचलंच नसल्याचं नमूद करण्यात आलंय. यात बदल करण्यासाठी आयोगानं काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या, ज्यानुसार 27% ओबीसी आरक्षणाचे 4 वर्ग करावे. त्यात अनुक्रमे 2%, 6%, 9% आणि 10% अशी वर्गवारी करावी. पहिल्या वर्गात 1674 जाती, दुसऱ्या वर्गात 534, तिसऱ्या वर्गात 328 तर चौथ्या वर्गात 97 जातींचा समावेश असावा. यामुळे वंचित ओबीसी जातींना आरक्षणाचा लाभ मिळू शकेल असं आयोगाला वाटतंय. पण रोहिणी आयोगाच्या संभाव्य शिफारशी लागू होण्याआधीच आता महाराष्ट्रात यावरून 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय. ओबीसीला उद्ध्वस्त करायचं प्लॅन या रोहिणी आयोगाच्या माध्यमातून, उद्ध्वस्त म्हणजे बर्बाद करून हे आरक्षण बिरक्षण सगळं संपवून यांची शक्ल पाडायची आणि ओबीसीच्या हक्काचं संपवून टाकायचं, हे सगळं प्लॅनिंग यातून आहे अशी माझी माहिती आहे. याच्यामधल्या ज्या भटके विमुक्त आहे, 12 बलुतेदार आहे आणि अत्यंत मागास समाज आहे ओबीसी मधला, त्यांना या ओबीसीचा फायदा मिळणार आहे सब कॅटेगरीशनचा. याचा अर्थ राष्ट्रपती महोदयांनी जे डॉक्टर जस्टिस रोहिणी आयोग नेमलेला आहे तो आमच्या ओबीसीच्या, दुबळ्या ओबीसीच्या, भटक्या विमुक्तांच्या, 12 बलुतेदारांचा फायद्याचा आहे. रोहिणी आयोगाच्या काही शिफारसी लागू करण्यात तत्वतः हरकत नाही, पण केंद्र सरकार आरक्षणाची वर्गवारी करून ओबीसीमध्ये फुटीची बीजं पेरत तर नाही ना, अशी शंका अभ्यासक व्यक्त करतायत. ओबीसी समाज हे एक व्यापक वोट बँक आहे असं समजून चालवून त्याच्यामध्ये पुन्हा एक वेगळ्या प्रकारच्या फटी पाडण्याचं किंवा फुटी पाडण्याचं कारस्थान तर याच्या मागे नाही ना, ही सुद्धा शंका काही विद्वानांना येणं रास्त आहे. रोहिणी आयोगाच्या अहवालाकडे जोपर्यंत तो अहवाल समोर येत नाही, संसदेच्या पटलावर ठेवला जात नाही, त्याच्यावर व्यापक चर्चा होत नाही तोपर्यंत आणि समाजातही फार मोठ्या प्रमाणावर चर्चा होत नाही तोपर्यंत त्या अहवालाकडे साशंक नजरेने पाहिलं जाणार एवढं नक्की. खरं तर महाराष्ट्रात आधीच 27% ओबीसी आरक्षणात विभागणी करून भटक्या विमुक्तांसाठी 10% वेगळं आरक्षण लागू करण्यात आलंय. या 10%तही NT अ, NT ब, NT क आणि NT ड अशी उपवर्गवारी करून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला. आता तसाच काहीसा प्रयोग केंद्र सरकारही रोहिणी आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर करू पाहतंय. पण यामुळे आरक्षणाचा टक्का कमी होणार असल्यानं प्रगत ओबीसी जातींमधील नेत्यांचा वर्गवारीला विरोध आहे. यामुळे आता ओबीसींची बेस वोट बँक असलेला भाजप काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राजकीय नेत्यांच्या नियुक्त्या आणि कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेले साई मंदिराचं विश्वस्त मंडळ नियुक्तीला आता वेग मिळण्याची शक्यता आहे. कारण आता सरकारनं 17 विश्वस्तांच्या नियुक्तीसाठीच्या हालचालींना सुरुवात केलेली आहे. यासाठी राज्यभरातून शेकडो अर्ज दाखलही झालेत. राज्यातल्या सर्वात श्रीमंत अशा शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून साई संस्थांच्या विश्वस्तांची नेमणूक संस्थांची घटना आणि कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेली होती. आजवरच्या सरकारांनी त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी साई मंदिराचा वापर केला. आता मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साई मंदिराच्या 17 सदस्य असलेल्या विश्वस्त मंडळाच्या नेमणुकांना वेग आलेला आहे. 17 जागांसाठी आतापर्यंत 539 अर्ज दाखल, अध्यक्षपदासाठी 33 अर्ज तर उपाध्यक्षपदासाठी 27 अर्ज दाखल, महिला कोट्यासाठी 33 अर्ज दाखल, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 33 अर्ज, विशेषीकृत ज्ञानधारणा अर्थात विधी गटासाठी 53 अर्ज. याशिवाय विविध कोट्यातनं अनेक अर्ज दाखल झाले. पण 17 विश्वस्तांमध्ये 50% विश्वस्त हे शिर्डीचेच असावेत अशी मागणी ग्रामस्थ करतायत. साईबाबा संस्थांचं विश्वस्त म्हणून नियुक्त करताना 50% जास्तीत जास्त 50% विश्वस्त शिर्डीचेच घ्यावेत, जेणेकरून शिर्डीचा विकास होताना मदत होईल.
आणि भक्तांच्या सुविधा, भक्तांची माहिती शिर्डीकरांना असल्यामुळं निश्चितच शिर्डीकर त्याच्यामध्ये चांगला सहभाग नोंदवतील अशी मला अपेक्षा आहे. विश्वस्त मंडळामध्ये जर स्थानिक नागरिक असले तर साई भक्तांच्या सुविधांसाठी ते जास्त प्राधान्य देतील असं शिर्डीकरांना वाटतंय. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली साई मंदिराचा कारभार त्रिसदस्यीय समिती बघत होती आणि यामुळे शिर्डीचा विकास खुंटल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत. लवकरच आपण या ठिकाणी विश्वस्त मंडळ नेमलं पाहिजे, कारण की आपण या ठिकाणी पहिला शैक्षणिक संकुलन असेल, दर्शन रांग असेल, इथले शिर्डी गावातले वेगवेगळे उपक्रम असतील, हे सगळे ठप्प झालेले आहे. येणार इथले सगळे विकास कामं आहे हे लवकरात लवकर जास्त प्रमाणात कसे फॉरवर्ड होतील यासाठी आम्ही सगळ्यांचा दृष्टिकोन आहे बघण्याचा. राज्यातल्या अनेक देवस्थानांमध्ये स्थानिक विश्वस्त असतात. सरकारनं जर 50% विश्वस्तांच्या जागा स्थानिकांना दिल्या नाहीत तर प्रसंगी आंदोलनाची भूमिका स्थानिकांनी जाहीर केली आहे. या ठिकाणी जर 50% विश्वस्त या ठिकाणी नेमले नाही तर या ठिकाणी शासन दरबारीच फक्त आम्हाला या ठिकाणी भांडावं लागणार आहे. आमच्या लोकप्रतिनिधींनी ते आमचं नेतृत्व करायला पाहिजे. राजकीय भांडवल न करता या ठिकाणी चांगल्या लोकांच्या नेमणुका कशा होतील अशा पद्धतीने विचार करायची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातनं दररोज हजारो भाविक येत असतात. साईबाबांच्या दानपेटीत साई भक्त भरभरून दानही टाकत असतात. त्यामुळेच आज साई मंदिराच्या खात्यात हजारो कोटी रुपये आहेत. पण पैसा असून सुद्धा भक्तांसाठी हव्या तशा सुविधा शिर्डीमध्ये अजूनही मिळत नाहीत आणि त्यामुळे शिर्डीचा विकास आणि साई भक्तांच्या सुविधा यासाठी प्राधान्य देणाऱ्या विश्वस्तांची नेमणूक होण्याची गरज आहे. त्याच वेळेला नेमलेले विश्वस्त मंडळ घटनाबाह्य ठरू नये याची सुद्धा काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्वात श्रीमंत साई संस्थांच्या विश्वस्तपदी आता कुणाकुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर निवड झाली आणि वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. अजित पवार यांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री विचलित न होता लक्ष देत सगळ्यांची भाषणं ऐकत आहेत, पण दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर 1 आणि नंबर 2 कोण. जयंत पाटील यांच्या या टोलेबाजीनं सभागृहात चांगलाच हशा पिकला. पक्ष नेत्यांचं महत्त्व एवढं आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात होणाऱ्या वर्णनाच्या भाषणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मुख्यमंत्री एकाग्र आमच्या दोघांचं लक्ष तुमच्याकडे, पण तुमचंच नाही तर मी काय. विरोधी पक्ष मुख्यमंत्री विचलित न होता लक्ष देऊन सर्वांची भाषणं ऐकतायत, पण दोन उपमुख्यमंत्री काही लक्ष द्यायला तयार नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर 1 कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर 2 कोण. मुख्यमंत्र्यांनी हे सांगायला पाहिजे, ते बाकीचेच सांगायला लागलेत, कसं होणार. अशा तऱ्हेने राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये या निमित्तानं जरा हलकं फुलकं वातावरण तयार झालं. मंडळी, राज्यात सध्या पक्षफुटीचं पेव आहे. आधी शिवसेना फुटली, त्यानंतर अजित पवार यांच्या बंडानं राष्ट्रवादी फुटली. यानंतर आता राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कार्यकर्त्यांची असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आणि थेट राजू शेट्टी यांनाच आव्हान दिलं. आणि त्यामुळे स्वाभिमानीतला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये धुसफूस, तुपकर शेट्टींमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, तुपकरांचा वाद स्थानिक, शेट्टींकडून सारवासारव, पक्ष नेतृत्वावर माझा आक्षेप, तुपकरांचा हल्ला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मोर्चा काढला होता. प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा निघाला. पण या मोर्चात नेहमीप्रमाणे रविकांत तुपकर गैरहजर होते. त्यामुळे तुपकर तुमच्यासोबत का दिसत नाहीत असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक होतं. यावर तुपकर आणि डिक्कर यांच्यात स्थानिक स्तरावर वाद असल्याचं मान्य करत राजू शेट्टींनी तुपकरांचा प्रश्न स्थानिक असल्याचं सांगितलं. रविकांत तुपकर आणि प्रशांत डिक्कर यांच्यामध्ये काहीशे मतभेद आहेत, मी नाकारत आहे, पण दोघंही संघटनेचे आहेत आणि आम्ही प्रशांतनं काही कार्यक्रम ठेवला तरी येतो, रवीनं ठेवला तरी येतो. ते का बरं दोघं एकत्र येऊ शकत नाही? त्यावर ते दोघंच भाष्य करू शकतात. तुपकरांनी मात्र कुणाशीही वाद नसल्याचं सांगत राजू शेट्टींचा दावाच फेटाळलाय. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचं उभरतं नेतृत्व पक्ष नेतृत्वाला मान्य नसल्याचं सांगत तुपकरांनी नाव न घेता राजू शेट्टींनी पंख छाटण्याचे काम केल्याचा गंभीर आरोप केलाय. एवढंच नाही तर पक्ष नेतृत्वावर घेतलेल्या आक्षेपावर आपण ठाम असल्याचं सांगायला सुद्धा तुपकर विसरले नाहीत. एखादा कार्यकर्ता जेव्हा नेता होतो किंवा त्याचं नेतृत्व फुलत असतं तेव्हा नेतृत्वाने त्याचे पंख छाटायचे नसतात, तर त्या कार्यकर्त्याला उभारी द्यायची असते. कार्यकर्त्याचं नामोहरम न करता त्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वाला बळ देणं हे काम नेतृत्वाने करायचं असतं. याबद्दल मी काल सातत्यानं बोललेलो आहे आणि राज्यभर आता सगळ्या तरुणांना एकत्रित करून तरुणांची भली मोठी फौज येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभी करणार आहोत. रविकांत तुपकर आता स्वतःला राजू शेट्टींच्या बरोबरीचे मानू लागले. त्यामुळेच आता तुपकरांनी त्यांच्या नेतृत्वाच्या आड येऊ पाहणाऱ्या राजू शेट्टींच्या विरोधातही दंड थोपटलेत. दोन नेत्यांच्या या वादात राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना खिळखिळी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आणखी काही स्फोटक घटना घडल्यास नवल वाटायला नको. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या मंत्रालयातील मनोरा आमदार निवासाचं भूमिपूजन अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडलं. त्यामुळे आमदारांच्या निवासस्थानाची सोय होईपर्यंत सर्वसामान्यांच्या खिशातून म्हणजे सरकारी तिजोरीवर याचा काहीसा भार पडणार एवढं मात्र नक्की. मुंबईत मनोरा आमदार निवास प्रकल्पाचं गुरुवारी भूमिपूजन करण्यात आलं. विधानसभा आणि विधान परिषद आमदारांच्या निवासाची व्यवस्था या इमारतीत होणार आहे. या जागेमध्ये आमदार निवास जे आहे हे उभं केलं जाणार आहे. गेली 4 वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता आणि आज अखेर या आमदार निवासचं भूमिपूजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे. प्रत्येक आमदारासाठी जवळपास 1000 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका जी आहे ही पुरवली जाणार आहे. इथं 40 आणि 28 मजल्यांच्या 2 इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यात प्रत्येक आमदाराला 1000 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका देण्यात येणार आहे. प्रत्येक सदनिकेत स्वयंपाकघर आणि प्रत्येक मजल्यावर बहुपयोगी सभागृह असणार आहे. सोबतच अतिथीगृह, ग्रंथालय, पुस्तकालय, क्लब हाऊस, मिनी थिएटर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या इमारतीत 500 वाहनांच्या पार्किंगची सुविधा असणार आहे. 3.5 एकर भूखंडावर आमदार निवासस्थानाची उभारणी केली जाणार आहे. आता 368 निवासस्थानं आपण ह्याच इमारतीत बनवून सगळ्या आमदारांना एकाच इमारतीत ठेवणार आहोत. इथे जवळजवळ 7.5 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होणार आहे आणि आपल्याला माहीत आहे की सुमारे काही विलंब झाला आहे या कामाला सुरू करण्यात, परंतु त्याची कारणं पण टेक्निकल अडचणी असल्यामुळे आपल्याला हे करता आलं नाही वेळेत. येत्या 3 वर्षात हे बांधकाम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. खरं तर गेल्या 4 वर्षापासून हे काम रखडलं होतं. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च 400 कोटींनी वाढलाय. पर्यायानं या खर्चाचा बोजा हा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
जयपूर मुंबई एक्सप्रेस हत्याकांडातील आरोपी चेतन सिंहची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते, मात्र तो तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचं समोर आलंय. त्यानं हे हत्याकांड का केलं याचा उलगडा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. सोमवारी जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये भीषण हत्याकांड घडलं. आरपीएफ जवान चेतन सिंगनं धावत्या रेल्वेत एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 जणांना ठार केलं. या प्रकरणी आता पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जातेय. मात्र आरोपी चेतन सिंग पोलिसांची दिशाभूल करत असल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणातनं आपला बचाव करण्याचा तो प्रयत्न करत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. तो वारंवार आपला जबाब बदलत असल्याचं समोर आलेलं आहे. 1 ऑगस्टला त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं. चेतन सिंगची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा दावा त्याच्या वकिलानं केलेला होता. या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे. आरोपी चेतन सिंगचा रेल्वेतला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जातेय. रेल्वे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार B2 कोचमधील प्रवासी सय्यद सैफुद्दीन यांना आरोपी चेतन सिंग बंदुकीचा धाक दाखवून पॅन्ट्री कारमध्ये घेऊन गेला होता. त्यावेळेला तिथं असलेल्या सहप्रवाशांनी त्याचा विरोध केला होता. मात्र संशयामुळे चेतन सिंग सैफुद्दीनला घेऊन गेला असावा असं काहींना वाटलं. त्यामुळे आरोपी चेतन सिंगचा आत्मविश्वास आणखी वाढला. सैफुद्दीनला पॅन्ट्री कारमध्ये नेऊन आरोपीनं गोळी घातली. मात्र गोळी मारण्यापूर्वी आरोपीनं 4 ते 5 मिनिटं सैफुद्दीनशी बातचीत केली होती. जयपूर एक्सप्रेस हत्याकांडमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहे. तपास यंत्रणा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करते. कधी आरोपी चेतन सिंग याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं तपास यंत्रणा म्हणते, तर कधी त्याच्या वकिलांचा बचाव सुद्धा त्या प्रकारे होतोय. नेमका गोंधळ उडतोय काय? चेतन कुमार सिंग याच्या वकिलाकडनं गोंधळ उडवला जातोय का तपास यंत्रणा गोंधळात आहे? रेल्वे डब्यातील सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सखोल चौकशी केली जातेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इकडे ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. अलाहाबादच्या कोर्टाच्या निर्णयामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला आता वैज्ञानिक पद्धतीनं सर्वेक्षण करता येणार आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला मंजुरी दिलेली आहे. ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश वाराणसी कोर्टानं 21 जुलै रोजी दिलेले होते. आवश्यकता भासल्यास उत्खनन करून हिंदू मंदिराच्या जागेवर मशीद उभारलेली आहे का याची तपासणी करण्यासाठी संबंधित बांधकामांचं कालमापन करण्याचे आदेश कोर्टानं दिलेले होते. मात्र सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर काम थांबवण्यात आलेलं होतं. सर्वेक्षणावर तात्पुरती स्थगिती आणून अलाहाबाद हायकोर्टानं आदेश द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले होते. त्यानुसार आता हायकोर्टानं वैज्ञानिक सर्वेक्षणाला परवानगी दिलेली आहे. बहुत ही इम्पोर्टेंट फैसला था, क्योंकि जो अंजुमन इंतजामिया का केस था कि भाई एसआई सर्वे से स्ट्रक्चर डैमेज हो जाएगा, उस सारे आर्गुमेंट को कोर्ट ने सिरे से रिजेक्ट कर दिया है और कोर्ट ने उनकी जो पिटीशन थी 227 की उसको रिजेक्ट कर दी है. तो आज का इम्पैक्ट ये है कि एसआई सर्वे तत्काल प्रभाव से चालू हो सकता है. ज्ञानवापी प्रकरण काय आहे ते आता पाहूया. ज्ञानवापी मशीद परिसरात पूजा अर्चा करू देण्याची विनंती वाराणसीमधल्या साधूंनी 1991 मध्ये कोर्टाकडे केलेली होती. हिंदू मंदिराचा काही भाग उद्ध्वस्त करून मशीद बांधण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलेला होता. तर हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशीद संकुलात शृंगार गौरीसह अन्य देवतांच्या पूजनासाठी परवानगी देण्याची मागणी केलेली होती. त्यानंतर संकुलाच्या तळमजल्यांचं सर्वेक्षण आणि चित्रीकरणासाठी समिती नेमली गेली. या सर्वेक्षणाला मशीद व्यवस्थापन समितीनं आक्षेप घेतला होता. तर सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केलेला होता. तर तो वजूखान्याचा भाग असल्याचा मुस्लिम याचिकाकर्त्यांचा दावा होता. प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट को लेकर के, और यह कानून इसीलिए बना था कि जितनी भी प्लेसेस हैं वर्शिप की, उनका जो स्टेटस 15 अगस्त 1947 को था वो मेंटेन रहे. हम लोग सब यही चाहते हैं कि इस कानून का पूरी कड़ाई से इस पर अमल किया जाए, जिससे कि अब कभी किसी भी
इबादतगाह को लेके कोई कंट्रोवर्सी ना हो। शिवलिंग परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करून कालमापन करण्याची आवश्यकता हिंदू याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलेली होती। अलाहाबाद हायकोर्टानं सर्व बाबींचा विचार करून वैज्ञानिक सर्वेक्षणाला परवानगी दिलेली आहे। त्यामुळे या सर्वेक्षणामध्ये आता कोणती तथ्य समोर येतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरवर्षी मुंबईमध्ये गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्ती विक्रेत्यांना वेगवेगळ्या नियमांचं पालन करावं लागतं। त्यामुळे नगरपालिका आणि गणेशोत्सव मंडळ तसंच गणेश मूर्ती विक्रेत्यांमध्ये अनेकदा संघर्ष होतो। मुंबई उच्च न्यायालयानं आता रस्त्यावरती मंडप टाकल्यामुळे खड्डे पडतात म्हणून तुम्ही परवानगी कशी देता असा प्रश्न पालिकेला केलाय। मुंबईकरांना आता गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो। घराघरात बाप्पा विराजमान होतो। तसंच मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या देखील मोठी आहे। गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर गणेश मूर्तींची विक्री केली जाते। मूर्ती विक्रेते आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही रस्त्याच्या कडेला मंडप उभारले जातात। मात्र हे मंडप उभारताना केल्या जाणाऱ्या खड्ड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केलेली होती। तसंच अशा मंडपांना परवानगी कशी दिली जाते असा सवाल उच्च न्यायालयानं उपस्थित केला होता। आता त्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटलंय। एवढा मोठा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव आहे, तो बंद करण्याचा असेल तर सगळ्या मंडळांना एकत्र तुम्ही सांगून टाका की बाबा बंद करा आणि तुमचे गणपती आहे ना घराच्या कपाटामध्ये बसवा म्हणून, असं माझं म्हणणं आहे। कारण की हे दरवर्षी काही ना काही नियम काढून आहे ना मंडळांना पूर्ण पेचीमध्ये टाकण्याचं काम करतायत। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच गणेश मूर्ती विक्रेत्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। गणेशोत्सवात व्यवसाय करायचा कसा असा प्रश्न विक्रेत्यांना पडलाय। मूर्त्या रस्त्यावर नाही ठेवल्या किंवा खड्डे मारून हा मंडप नाही उभा केला तर ह्या मूर्त्या ठेवणार कुठे? मग कोर्टाने तो पर्याय शोधून काढावा की ह्या मूर्त्या BMCनी जागा द्यावी त्यासाठी आणि असे एक मार्केट उभा करावं की तिथं आम्ही सगळे मूर्तिकार त्या ठिकाणी बसू आणि व्यवस्थितपणे धंदा करू। गणेशोत्सवात प्रशासनाच्या नियमांवरून गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनात दरवर्षी वाद रंगतो। आता कोर्टानं खड्ड्यांवरून सवाल उपस्थित केल्यामुळे गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्ती विक्रेते हे रस्त्यावरती मंडप टाकण्यासाठी रस्त्यावर खड्डे करतात। त्यामुळे या सगळ्यांना तुम्ही परवानगी देता कशी असा मुंबई उच्च न्यायालयाकडनं मुंबई महापालिकेला सवाल केलेला आहे। त्यामुळे याच सगळ्या गोष्टींमुळे आता मुंबई महानगरपालिका गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मूर्ती विक्रेत्यांवरती कारवाई करण्याची शक्यता आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात या तिघांमध्ये संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी या गावाला निसर्गाच्या सौंदर्याचं कोंदण लाभलंय। ठिकेकरवाडीच्या पुष्पावती नदीवर धबधब्यांची एक मालिकाच आहे जणू। हे गाव इंडोनेशियातल्या बालीसारखं अतिशय सौंदर्यवान गाव बनू शकतं। आश्चर्य वाटलं, पण खरंच आहे। पर्यटनदृष्ट्या गाव विकसित व्हावं यासाठी आता गावकऱ्यांनी काही खास पावलं टाकायला सुरुवात केली आणि याच सौंदर्याला अजून 4 चांद लागावेत अशी ग्रामस्थांची इच्छा आहे आणि प्रयत्न सुद्धा। ठिकेकरवाडी जुन्नर तालुक्यातल्या पुष्पावती नदीकाठी वसलेलं एक आदर्श आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं टुमदार गाव। गावच्या दक्षिणेला चंद्राकार वळसा घालून वाहणारी ही पुष्पावती नदी आहे। गावच्या पश्चिमेला 2 नद्या एकत्र येतात। इथल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात एकत्र होऊन त्या पुढे येडगाव धरणामध्ये जातात। या नदीला वर्षभर फेसाळणारे आणि ओसंडून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे दिसतात। याच नयनरम्य धबधब्यांची मालिका अनेक वर्षांपासून पर्यटकांना साथ घालतीये आणि त्यामुळेच हे गाव
पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे. या ठिकाणी पर्यटनाचा वाव मिळावा किंवा विकास व्हावा यासाठी झुलता पूल म्हणजे झुलता ब्रिज सुद्धा हा महाराष्ट्र शासनाकडे यापूर्वीच ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केलेला आहे. गावाला असलेलं नैसर्गिक सौंदर्य आणि नदीपात्रात राबवले जाणारे विविध इव्हेंट्स यामुळे वर्षभर इथं पर्यटक गर्दी करत असतात. 6 महिन्यांपूर्वी ठिकेकरवाडी गावाला केंद्र सरकारचा 1 कोटी रुपयांचा ऊर्जा ग्राम पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. यानंतर गावानं राज्य सरकारला 2015-16ला एक प्रस्ताव देऊन निधीची मागणी केली, ज्यातून झुलता पूल, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग आणि एक जेट्टी, रिव्हर क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंग अशा परदेशात मिळणाऱ्या सुविधा देण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे. पर्यटकांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा गावानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. गार्डन आणि रूमही उपलब्ध आहे. मात्र नदीपात्रात उर्वरित सुविधा उभारण्यासाठी किमान 2 कोटी रुपये राज्यानं द्यावेत अशी गावकऱ्यांची मागणी आहे. अगदी काही किलोमीटर अंतरावरतीच आमचा हाही गावचा हा जो धबधबा 12 महिने वाहतो हाही या ठिकाणी आहे. त्याच अनुषंगाने आमचंही पर्यटन त्या ठिकाणी वाढू शकतं, आमच्या गावचाही विकास होऊ शकतो. आमच्या सरपंचांनी वारंवार या गोष्टीकडे शासनाकडे भरपूर वेळा मागणी केलेली आहे, परंतु याकडे कुठलंही लक्ष दिलं जात नाहीये. त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं. शासनानं मदत केली तर जुन्नरच्या ठिकेकरवाडी, बाली आणि इंडोनेशियाप्रमाणे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देऊ शकेल. फक्त गरज आहे ती शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री ह्या अशा एखाद्या चांगल्या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.